चंद्रकांत पाटील यांना नातलग आणि सगेसोऱ्यातला फरक समजतो का? मनोज जरांगे पाटील. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली कालपासून शनिवारी 6 जुलैपासून सुरू झाली. काल हिंगोली येथे झालेल्या भाषणादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज रविवार दिनांक 7 जुलै त्यांची परभणी येथे पत्रकार परिषद पार पडली आणि यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील असं सांगत आहेत की सगळे सोयऱ्याला द्यायची गरज नाही, नातलगाला आधी दिलेलं आहे. तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्यातला फरक समजतो का, असं सवाल त्यांनी विचारला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत म्हणाले, ज्या मराठा समाज बांधवांची कुणबी नोंदी सापडलेली नाही त्याला शपथपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं आहे. ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे, त्याच्या सोयऱ्यांचा व्यवसाय शेती आहे. चंद्रकांत पाटील असं सांगत आहेत की सगळे सोयऱ्याला द्यायची गरज नाही, नातलगाला आधी दिलं आहे. तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्यातला फरक समजतो का? आमची मागणी सगळे सोयऱ्यांची आहे, तुम्ही गैरसमज पसरवत आहात. आम्हाला सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र हवं आहे. अंमलबजावणी होणार तर तशीच होणार, नाही तर करू नका. ओबीसी आणि मराठा बांधवांनी समजून घ्या, आमच्या सरकारी नोंदी आहेत, आमचे हक्काचे गॅझेट आहे. आपल्यात विनाकारण वाद लावले जात आहेत आणि त्यामुळे ओबीसी बांधवांनी आरक्षण समजून घ्या, असंही ते म्हणाले आहेत. त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का? तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय? तर त्यांचा रोटीबिटी व्यवहार पण होतो, व्यवसाय पण एकच. फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज. त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं, हे आमचं ठरलेलं आहे. तशी ती अधिसूचना आहे. आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत, सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही, नातलगाला आधी दिलेलं आहे. तुम्हाला नातलग सगळे सोयरे यातला फरक कळतो दादा? त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलगाला आम्ही देतो, सगळ्या सोयऱ्यांना देतो. म्हणजे कोण? ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता, आजा, पुतण्या. चुलत्याचं पुतण्याचं का लग्न होतं का? त्यांच्यात लग्न करतात का दोघं एकामेका? तुमच्यात करतात का? सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का? आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरीत आहे. अंमलबजावणी होणार तर तशीच होणार, नसता ती अंमलबजावणी करू नका, आम्हाला गरज नाही. आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.